हॅलो सर. येस. रोहिणीनं पाठवलं नाही का सर? रोहिणी आले ना. रोहिणीच आहे ना. नाही मला वाटलं आता तुम्ही म्हणायला ते नाही. पाठवलंच नाही काय. नाही ना, पाठवलं. रोहिणीच आलेला आहे. फक्त आपल्या गावातून याचं नाही, समृद्धी नाही, त्याच्यानंतर राजू नाही, बरेच विद्यार्थी नाही. हो सर. समर्थ आहे, दोन्ही समर्थ आहे, दीपक आहे. आणि आता जे ज्यांना गरज आहे तेच विद्यार्थी फक्त आता समूहामध्ये होणार आहे. तरी का सर रोहिणीनं स्वयंपाक करीत ती चाचणी सोडवली तुमची? हो नाही, तिनं म्हणले मी सर आता वाचत सोडवायले म्हणून. काय हरकत नाही. ते करणारे विद्यार्थी मला माहिती आहेत करतात ते. पण जे आता मागच्या काही काळात मागे आम्ही हळद काढायला आलो होतो तेव्हा सर जरासं दुर्लक्ष झालं, त्याच्यानंतर काहीच पाठवणार गेली. नाही काही हरकत नाही. परिस्थिती मी पण समजून घेऊ शकतो. चालते. आता घरी यायचं ना, आता करून पाठवायची. येस चालेल. मग तिला खरं वाटतच नाही. चला, आपल्या प्राचीचा बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न आहे की सर गणितामध्ये नेमकं मसावी आणि लसावी कसा काढावा? बरोबर आहे प्राची? हो सर. 2 दिवसापासून तर बघ, आपल्याला एक प्रश्न असा आहे, आता कधीही मसावी असो अथवा लसावी असो, त्या ठिकाणी आपल्याला काय महत्वाचं आहे तर त्या संख्येचे अवयव महत्वाचे. आता अवयव म्हणजे काय? त्याला काय हातापाय नाहीत. त्या संख्येचे विभाजन आपल्याला काढता आले आणि मग आपल्याला बाकीचं सगळं जमतं. मग काय करायचंय? झालेला भाग आहे आणि मी तुम्हाला एक पुन्हा सांगितलेले, समजा एखादं नाही लक्षात आलं तर एखादं थोडी जुनी तासिका पहा. कारण आज आपल्या 293 तासिका आहे आणि मुलांशी गप्पावर मसावी लसावीच्या 2 तासिका आपल्याला रेकॉर्डेड आहे. ती तासिका पाहिल्यावर सुद्धा जर नाही सर मला तर पाहिली तासिका पण मला नाही समजलं तर तुम्ही बिलकुल पुन्हा विचारा. पण अगोदर त्या ग्रुपवर, त्या चॅनलवर तुम्ही एकदा पहा मसावी लसावी कुठं लिहिलंय. ती लिंक एकदा ओपन करा, त्याला क्लिक करा. काय सांगितलंय, कसे उदाहरण सोडवले, तुमच्याकडेच उदाहरण काही घेतलेले आहेत. कारण मी माझे कमी घेतो, तुमचे जास्त घेतो आणि मग ते उदाहरण कसे सोडवायचे तुम्ही 100% सांगतो की जर तू एकदा व्हिडिओ पाहिला असतास तर तू आज स्वतः मसावी लसावीची चाचणी मला करून पाठवली असेल. मसावीचे 10 प्रश्न आणि लसावीचे 10 प्रश्न. पण मी गाडी आणली मी तिथंच थांबायचं, उलटी लागली की थांबायचं. पण मी उतरून दगड काढण्याचा प्रयत्न करणं चालू, तिथं आपली गडबड व्हायली. म्हणून अगोदर आपली गाडी अडवली किंवा गाडी आणली तर ती खड्ड्यात आणली का दगड लागून आणली हे विचार करा. आणि जर दगडाला आणली असेल तर दगड बाजूला करा आणि जर खड्ड्यामध्ये अडकली असेल तर चाक उचलून वर ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल. आधी तुमच्या सोबत आज घडीला 40-50 विद्यार्थी जोडलेले आहेत. तुम्ही एकमेकांची खूप चांगली मदत घेऊ शकता. तू रोहिणीची मदत घेऊ शकतेस, दुसरी आपली रोहिणी जाधव तिची मदत घेऊ शकतेस, इंद्रायणीची मदत इंद्रायणी सुद्धा तुला सांगू शकते. पण मी नाही, माझं आणलंय बस, माझं इथंच आणलं बस, मी फक्त इथंच सांगणार असं झालं. घरी नाही बाई. आई कोणाचं सांगेल, रोहिणी तुझ्याकडे को-होस्ट आहे, आर्यनकडे आहे आणि अभिनव, तुम्ही तिघही को-होस्ट आहात. एकदा दोनदा आपण आवाज बंद करायचा, तिसऱ्या वेळेस रिमूव्ह करायचा. एकाच विद्यार्थ्याचा जर 3 वेळा जर तसं चुका होत असतील तर आपण रिमूव्ह करायचं. कारण त्यांना गरज नाही तर आपल्यालाही गरज नाही. कोणी असू द्या, पण 3 वेळा आपण संधी द्यायची नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा. कारण त्यांच्यामुळे त्यांना आपले रेकॉर्डेड तासिका असते, त्या ठिकाणी मग इतरांना बिनकामाचा त्रास होतो आणि नको ते पुन्हा आणखी शब्द वाढत जातात. तेवढ्या वेळामध्ये आपला अभ्यास जास्त होतो. मग कुणी असो, त्या ठिकाणी रोहिणी असेल, प्राची असेल, आणखी कुणी असेल, बिनधास्त पैकी रिमूव्ह करून टाका. पण सर 2 वेळा मात्र सर हा
सर ते लिंक कोणतं तुमच्या याच्यावर पाठवले होते का सर? माय स्टेटवर पाठवलं सर? हा? सर काय तुम्ही समजलं तुला काय म्हणायचं? मग ठीक आहे, हा घटक झाल्याच्या नंतर मला विचार तुला नेमकं काय म्हणायचं, मला नाही लक्षात राहिलं काय नंतर विचार. तर प्राचीचा हा प्रश्न एकदा समजून घेऊया, तिला सांगूयात. तर मसावी लसावी मध्ये काय दिलेलं असतं, कधी लक्षात ठेवायचं, याचं नाव मसावी म्हणजे महत्तम आणि याचं नाव लघुत्तम. सामायिक, इकडे सामायिक म्हणजे दोन्हीकडे मोठ्यात मोठा लहानात लहान असं आहे. पण उत्तरच जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र वेगळंच काहीतरी घडतं. महत्तमचं उत्तर हे लहानात लहान येतं आणि लहानात लघुत्तमचं उत्तर हे मोठ्यात मोठे येतं. मोठ्यात मोठं. म्हणजे पहा, नाव वेगळं तर आपण म्हणतो मराठीमध्ये नाव मोठं लक्षात खोटं, तशा पद्धतीचं आपल्याकडे मसावीमध्ये थोडस आहे. इथं तर काय महत्तम, मी महत्तम, अरे पण तुझं उत्तर फार छोट आहे. हा म्हणतो मी लघुत्तम, अरे पण तुझी खूप श्रीमंत आहे. पण दोन्हीचा नेमका काय अर्थ आहे प्रत्यक्ष उदाहरण पुन्हा एकदा समजून घेऊया. कारण प्राचीची अडचण ही अनेकांची अडचण असू शकते. पण पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपलं पूर्ण पुस्तक म्हणजे पुस्तकामध्ये जे काही घटक उपघटक आहेत आपले जवळपास सगळे संपलेले आहेत. सगळ्या तासिकेचे व्हिडिओ आपल्याकडे रेकॉर्डेड आहेत. पण अगोदर मुलांशी गप्पा चॅनलवर रेकॉर्डेड व्हिडिओ 1-1 तासाचे जे आहेत, 1.25 तासाचे, त्यामध्ये काही आहे काय अगोदर तिथं पाहायचं. ती तासिका पाहूनही जर नाही समजलं तर मात्र तुम्ही इतर तासिकेकडे किंवा एकमेकांना विचारून, मला विचारून किंवा मेसेज पाठवून तुम्ही ते नक्की समजून घेऊ शकता. अडचण आपल्याला कुणाची ठेवायची नाही, अडचण दूर झाली पाहिजे. मग आता मसाईमध्ये आणि लसाईमध्ये नेमका काय फरक आहे प्रत्यक्ष उदाहरण घेऊया. अगदी छोटस उदाहरण घेतो मी. समजा एक उदाहरण आहे 16 आणि त्याच्या सोबतची एक दुसरी संख्या आहे 50. आता काय करायचं, मी तुमच्यापैकीच एकेकाला विचारणार. महेश, पहिली कृती मला सांग, मला 16च्या संदर्भात मी काय करू? 16ला सर्वप्रथम लहानात लहान मूळ संख्यानं भाग द्यायचा. यस, आता लक्षात घ्या इथं महेश जे मला पुढे थोडस गेल्याच्या नंतर सांगायचं होतं त्यानं पहिल्याच वाक्यात सांगून टाकलं की आता एखाद्या वेळेस आता प्राची म्हणू शकते, सर 16 4च्या पाड्यात आहे, 4 1 4 4 चौक 16. काही चुकलं नाही तिचं, तिचं उत्तर बरोबर आहे. परंतु 4ला भागाकार करायचा नाही, कारण 4ला दुसऱ्या कोणत्यातरी संख्येला भागाकार. म्हणून मूळ संख्या महत्वाची आहे, विषम संख्या महत्वाची आहे. म्हणजे कोणत्या मूळ संख्येला भाग जातो या 16ला, की दिलेल्या संख्येला पुन्हा कोणत्या संख्येने भाग जाऊ नये, तर आपल्याला मसाले काढण्यास सोपं जातं, अन्यथा अवघड होतं. यस महेश, कंटिन्यू. सर्वप्रथम 2 न भाग द्या. आणि रचना लक्षात ठेव प्राची, जेव्हा आपण मसाले किंवा लसावी काढतो तेव्हा आपल्याला या प्रकारचा तक्ता तयार करावा लागतो. दिलेली संख्या आणि मग इथं 1 1 2 2 त्याचे जे काही विभाजक निघतील त्याचे आपल्याला एकाखाली एक मांडायचे. तर महेश म्हणतोय 2 ने भाग द्या, मी त्यांना 2 म्हणल्यामुळे मी 2 लिहिलं. 2 ने भाग दिला म्हणजे काय होणार आहे? 2 न 16ला भागल्यास 8 येणार. 16च्या खाली 8 लिहा. 16च्या खाली लक्षात घ्या, एरवी आपण जेव्हा 16ला 2 ने भाग देतो तेव्हा 8 डोक्यावर जाऊन बसतात आणि इथं जेव्हा आपण भाग देणार आहोत तेव्हा मात्र 8 खाली जातात. 2 8 16. नंतर पुन्हा एकदा 2 न भाग द्या. आता 8 ही संख्या आहे. आता थोडं मी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जातो. आता मी करण शिंदेकडे जातो असेल तर मी लहानला जातोय. आता करण आहेस का? दीपक आहे? दीपक, सर मला जमलं तर मी सांगू. हो सर. आजच्या बाजूला 2 लिहा. 2च्या पाड्यात 8 8 तर 2च्या पाड्यात 8 किती नंबरला आहे ते बघायचं. 2च्या पाड्यात 8 हे 4 नंबरला आहे, त्यामुळे 8च्या खाली 4 लिहा. आता 4 इथं लिहू का इथं लिहू? सर 8च्या खाली. म्हणजे मी जिथं लिहिले ते बरोबर आहे का? हो सर. हो सर.
राजू आता सांग मला 4च्या बाबतीत मी काय करू आता? सर मी सांगू डबल. नाही थांब, संधी प्रत्येकाला द्यायची. राजेश्वर सांगेल 4चं मी काय करू? माईक चालू होते का? सर मी सांगू. हा चल सांग. सर डबल 2 ने भाग द्या सर. 4च्या अलीकडे 2 लिहा सर. 2 ने भाग देऊया. म्हणजे 2 ने बे भाग दोन्ही दिल्यावर चार. काय होणार? बे दुने बे दोन्ही 4. बे दोन्ही नाही आता हं. सर लक्षात घे. सर आता सांगू. श्रेया लक्षात दे, वेळच्या वेळेत चूक दुरुस्त करायची. बे दोन्ही आतापर्यंत म्हणत आहोत, आता तुम्ही 5वीचे नाही, तुम्ही आता 6वीला गेला, बरोबर आहे? हो सर. म्हणून आता दोन्ही नाही, बे दुने. आणि आता शब्दच किती फक्त पाठ करायचे? 10. बे दुणे, बे त्रिके, बे चोक, बे पंचे, बे साहे, बे सख नाही, बे साहे, बे सत्ते, बे आठे आणि बे नऊ आणि बे दाहे. 10 बी नाही. बेंदाई 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 काय आहे? बेंदाई नाहीये. बेंदाई शब्द आपण म्हणतो बरं जर तुला मस्तीला सवय येत नाही ना, नाही तर शिकवतो. सर आता सांगू. रोहिणी आणि थोडं लक्ष द्या बेटा. सर आता सांगू. हा तर बेंदाई हा, बेद दुणे. सर, ओके यस. आता 2 मूळ संख्या आहे म्हणून तिथं 2च लिहायचं सर. आणि त्याच्या खाली 1 लिहायचं सर. 2च्या खाली. बे एक बे. आता आपलं आलंय की नाही याची खात्री करून घ्यायची. दिलेले हे जे अवयव आलेले आहेत, हे विभाजक आलेले आहेत, याने आपण त्याच्या खालच्या संख्येने गुणाकार करायचा. बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, बे अठ्ठी 16. आपलं उत्तर बरोबर. काय केले सुरुवातीला फक्त प्राची? आपण दिलेल्या संख्येचे फक्त विभाजक बाजूला काढले. कोणकोणते अशी संख्या आहे की ज्या 16ला भागतात. एक झालं आपलं 16चं काम. आता आपण काम करणार आहोत सर 50. थांब बेटा थांब, गडबड नको. 50चं काम करण्यासाठी मी जातोय आता अक्षराकडे. अक्षरा किंवा समृद्धी दोघीपैकी एक जण कुणी हे सांगा. नवीन विद्यार्थ्यांना सगळ्यांना संधी आहे. सर सर्वात लहान संख्येने 2 न भागा. 2 ने भागतो. बरं 2च्या पाड्यात 50 माहित नाही बाबा कसं. आता उगाच काय पण म्हणतात बघ सर. सर समसंख्या आहे ना 0, त्याच्यामुळे भाग जाते सर 2 न. असं अच्छा तो सांगा जरा. ओके 10 घर म्हणायचा. 25 सर. सर सांगा, तुला पण संधी देतो. सर. सर तुला संधी देतो 1 मिनिट. हा सर म्हणायचं मी दीपक आहे. ओके असा म्हणतात काय उत्तर काय ना मग? सर पृथ्वीराज बाहेर पडला मी सांगू. सर हा, 25. किती येणार इथं? 25. 25. कसं येणार? सर हे 2 जर न हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला संक्षिप्त रूप देणं खूप सोपं होईल. सर 2 ने मला 5ला भागाकार करायचा. 25 Yes. होते. बे दुणे 4, 1 राहिलाय, 10 झाले. बे पंचे 10. अशा पद्धतीने म्हणजे संक्षिप्त रूप आपल्याला खूप सोपं जाईल नंतर तुम्हाला काय अडचण असेल. आता प्राची मला तूच सांग आता काय करू मी? सर आता दोन्हीच भाग द्यायचा. सर कसा भाग देऊ? सर 5 ने. श्रेयामध्ये बोलणं थांबा. दुसऱ्यानं एखादं मत मांडले तर त्याचं मत त्याला पूर्ण मांडू द्या. वारंवार तीच सूचना नकोय. बरोबर आहे श्रेया? तिला वाटतंय 2 न, आपण 2 ने देऊन बघूया काय होतंय. यश सर बे एक बे करायचं. हा सर बे एक बे केलं ना तर उरतात 5. आता तर 5ला भाग द्यायचा. तर बे बे दुने 4 येते सर. मग 1 उरते. त्याच्यानं काय करायचं आता? आता एक कोणाला द्यायचा?
मुलांशी गप्पाला द्यायचा, नाही कोणी सर. स्टुडंटला द्यायचा. आणि ह्याचमुळं तुला तुझा लसावे आणि मसावे मार खाल्ला. कारण सगळ्यात मोठी अट, अभिनव काय आहे रे या ठिकाणी सगळ्यात मोठी अट? तन्मय, सर तिथे विषम संख्या आहे, दोनने भाग जात नाही. सगळ्यात पहिल्यांदा मला संख्या ज्ञान मध्ये समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या हा घटक पहिला होता. संख्या ज्ञान मध्ये जेव्हा संख्या शिकायला सुरुवात केली त्यावेळेस मग तिथं 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला समसंख्या, किंवा ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणायचं. आणि हे सोडून बाकीचे येतात त्यांना विषम संख्या म्हणायचं. समसंख्या असेल तर 2 ने 100% भाग जातोच जातो. विषम संख्या असेल तर त्याचे काही वेगवेगळे नियम आहेत. मग इथं जर 5 आहे तर समसंख्येमध्ये येतच नाही तर 2 ना भाग जाईल कसं? म्हणजे माझा पहिला धडा मी पूर्ण केलेला नाही म्हणून मी अडली. माझा पायाच कच्चा झाला तिथं. म्हणून अगोदर पुन्हा एकदा संख्या ज्ञानचा धडा शोधून काढ. त्यात काय सूचना दिल्या होत्या ते बघ, तो व्हिडिओ एकदा पहा, त्या पुस्तकातील काही सूचना वाच, तुझ्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाची अट लसावी मसावीमध्ये ही आहे की इथं दशांशचे एक उरला म्हणजे द्यायचा कुणाला? उरला म्हणजे का ठेवून द्यायचा का तू तसंच बाजूला? नाही जमत. आज आपण म्हणतो की सर 5 पैसे, 2 पैसे, 1 पैसा चालत नाही. तुम्हाला पण माहित आहे दुकानात गेलं तर कोणी घेत नाही 5 पैसे. तुम्हाला वाटतं तुमच्यापैकी काही जणांनी पाहिले पण नसतील, आम्ही मात्र पाहिलेले आहे. 5 पैशापासून आम्ही व्यवहार केलेला आहे. आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तुमच्यासारखे तेव्हा 5 पैशाचे 5 ते नरडे यायचे, 5 पैशाचे 5 चॉकलेट यायचे, 5 पैशाचे 5 गोळ्या यायच्या. म्हणजे एवढी किंमत त्या 5 पैशाला होती. ॲल्युमिनियमचा धातू होता. आणि आज तुम्हाला 1 रुपयाच्या कमी कोणतं नाणं चालत नाही. पण आता तासिका संपल्याच्या नंतर तुम्ही आई बाबांच्या नावे असलेलं पासबुक जे आहे बँकेचं पासबुक ते बघा. फोटो पाठवू नका, नाहीतर नाही सरांनी सांगितलं होतं पासबुक बघा आणि तुमच्या आईकडे बाबाकडे बॅलन्स किती सांगा. चुकूनही नाही, फक्त निरीक्षण करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की बँकेचं पासबुक बघा. आणि आजही बँकेच्या व्यवहारामध्ये तुम्हाला 1 पैशापासून 99 पैशापर्यंतचा व्यवहार तुम्हाला पाहायला मिळेल. कधी त्यांनी क्रेडिट म्हणून आपल्याला कधी व्याज दिलेलं असतं. बँकेत ते 50 पैसे ते चालतात. नाही ते तर चालतात, आपल्याकडे असतील तर ते चालतात. पण बँक आपल्याला तुम्ही पहा, थोडस मुद्दाम पहा. सर मी एक सांगू बँकेतलं. हा सर बँकेतून जाऊन पैसे उचलून आणले की इकडे एक मशीन राहते की नाही सर? राहते की सर? त्याच्यात पासबुक मध्ये टाकायचं, त्या मशीन मध्ये किती पैसे उचलले ते आपल्या पासबुक वर येते. हा ठीक आहे, तू त्या मशीन कडे गेलास, ओके ठीक आहे, तू पाहिलास म्हणजे बाबांसोबत तू बँकेत गेलेला आहे, तुला माहिती आहे. पण सध्याच्या या वातावरणामध्ये बँकेत जायचं नाही तुम्ही. बँकेची वेळ बदललेली आहे, फक्त बँका सुद्धा आता 4 तास काम आहे बँकेला. सर आता नाही गेलो तर कोरोना नव्हता सर. हा ठीक आहे, ओके, तू निरीक्षण केलंस मशीनचं. पण मी सांगतोय तुम्हाला पासबुक बघा म्हणून. तर ते पासबुक एंट्री केलेलं जुनं कोणतंही असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा व्याज दिलेलं असेल, काही असेल तर तुम्ही शेवटची एंट्री थोडं थोडं बघत चला. तर त्या ठिकाणी इतके रुपये 10 पैसे, 11 पैसे, 90 पैसे, 25 पैसे, 35 पैसे हा उल्लेख तुमच्या बँकेच्या खात्यावर आहे. शेवटची शिल्लक जर तुम्ही आज पाहिलात, समजा तुमच्या बाबाकडे समजा 2000 रुपये आहेत, पण तुम्हाला तिथे 2000 रुपये 00 पैसे नाही दिसणार, 2000.15 असं काहीतरी दिसेल. म्हणजे 2000 रुपये 15 पैसे, 10 पैसे, 90 पैसे, 51 पैसे असं दिसेल. मग इथं जर आपल्याकडे असा एक शिल्लक राहत असेल, आपल्याला सोडून देता येत नाही. म्हणून इथं प्राची लक्षात घ्यायचंय की ही 25 संख्या कोणत्या पाढ्यात लपली. निशेष भाग सगळ्यात महत्वाचा शब्द इथं आहे.
तो म्हणजे निशेष, म्हणजे जो की शेष म्हणजे बाकी आणि नि म्हणजे नाही, बाकी उरणार नाही अशाच पाड्यानं भागाकार करायचा. आता सांग मला कोणत्या पाड्यानं भाग जाईल 25 ला? सर पाचने. सर 5 ने नाही पण 5 ने जातो एवढं नक्की. 5 5 5 25. याच्या पुढे तन्वी किंवा प्रांजल कुणी असते तर त्या 5 ला पूर्ण भाग जाईल बरं, की संपलं आपलं गणित. असतील तर तिथं किंवा इतर नवीन विद्यार्थी कोणी पण सांगा, अक्षरा सांगा किंवा आपली पूर्वा सांगा. सर मी सांगू हा. Yes. सर 1 5 5 म्हणजे 1 ने भाग जातो. एक ने घ्यायचं नाही बेटा, एक पेक्षा सगळ्या संख्या मोठ्याच असल्या पाहिजे. सर हा, किती झाले? 5. यस, 5 या संख्येला 5 नेच भाग जाईल. इथं 2 ने जर भागाकार करत बसलं तर 2 2.5 5 होईल. पण 2.5चा पाढा आपल्याकडे नाही होता, पण आता वापरामध्ये नाही, कुणी वापरत नाही. आम्हाला सुद्धा आमच्या सरांनी पावकी निमकी शिकवलेलं आहे. मी तुम्हाला पाढा म्हणून दाखवेल. 5 ने म्हणलं तर 5 1 5. शेवटी उत्तर आपलं 1 आलं पाहिजे. मध्येच इथं कुठंही येत नव्हतं. आलं की नाही खात्री करून घ्यायची. त्यांचं माईक चालू आहे, ते माईक बंद ठेवा. अभिनव सांगणं नको आता पुढे. तर माझ्या अगोदर तुम्हाला आवाज येतो. 5 5 25 आणि 25 च्या ऐवजी 25 दोन्ही 25 दुने 50. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे अवयव आपण बरोबर काढले. का सांगतोय अशा पद्धतीनं? कारण 2 पद्धतीने आपल्याला काढता येतं. एक तर भागाकार पद्धत किंवा नंबर 2 अवयव पद्धत, म्हणजे संख्या लिहायची आणि तिच्या पुढे तिचे अवयव लिहायचे गुणाकार रूपामध्ये मांडणी करून. 2 पद्धतीने आपल्याला लसावी आणि मसावी काढता येते. आता ह्या 2 संख्या घेतल्या, 2च नाही तुम्ही समोर 3-4 संख्या जरी घेतल्या तरी उत्तर काढता येतं. त्या सगळ्या संख्यांचा मिळून मसावी किती, त्या सगळ्या संख्यांचा मिळून लसावी किती काढता येतं. आपण अगोदर 2 संख्येचं बघू आणि नंतर आपण 3 संख्येकडे जाऊ. मग तुम्ही खूप गणित करू शकाल. तर आता आपल्याकडे 16चे जे अवयव आलेले आहेत, विभाजक आलेले आहेत, 2 2 2 2. काय करायचंय आपल्याला? समजा अगोदर काढायचं आहे मसावी. अगोदर सगळे लिहून घ्यायचे. कसे लिहून घ्यायचे? गुणाकार रूपात. 16 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले किती वेळा आहे? 4 वेळा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. जेवढं आलंय तेवढं लिहायचं. एक मांडायचा नाही. एक हा असतोच. एक पर्यंत गेल्याशिवाय आपल्याला उत्तर मिळत नाही. नंतर 50. 50 चे अवयव काय आलेले आहेत? 2 गुणिले 5. आणखी एकदा खात्री करून घ्यायची की सगळे अंक मूळ संख्या आहेत काय. जर एखाद्या संख्येला जर भाग जात असेल, आणखी समजा तुम्ही चुकून जर 4 लिहिला असेल तर गडबड होते. म्हणून तसं नाही का, एकदा बघायचं नाही 2 आणि 5 हे सगळे मूळ संख्या आहेत. आता काय काढायचं आहे? पहिला घटक आपल्याला काढायचा आहे मसावीचं उत्तर. मसावी म्हणजे काय? दोन्हीमध्येही सारखा असलेला. मग काय करायचं? त्याला गोल करायचं. या 2 ला गोल, या 2 ला. आता इथं 2 संख्या होत्या म्हणून मी 2 वेळा गोल केलं. समजा तिसरी संख्या आहे आणि तिसऱ्या संख्येच्या उत्तरामधले सुद्धा अवयव मध्ये जर 2 असेल तर त्याही 2 ला तिन्ही संख्येला गोल करायचं. म्हणजे सारख्या संख्येला, सारख्या अंकाला गोल करायचं. यस. मग 2 2 2 संख्या आहेत, दोघांमध्ये सापडला, एकदाच लिहायचा. बघा, दोनदा नाही लिहायचा, एकदाच लिहायचा. पुन्हा इथं 2 आहे, इकडे नाही. इथं 2 आहे, इकडे नाही.
इथं 2 आहे, इकडं नाही. इथं 5 आहे, इकडं नाही. इथं 5 आहे, इकडं नाही. म्हणजे 2 हा झाला मसावी. दोन काय झाला मसावी. संपलं. म्हणून तुम्हाला म्हणलं मी नाव याचं महत्तम आहे, पण उत्तर सगळ्यात छोटं येतं. आणि लसावीचं उत्तर तर फार सोपं आहे. लसावीचं सूत्र मसावी गुणिले राहिलेल्या सगळ्या संख्या. लसावीसाठी काय करायचं? हे दिसते ना तुम्हाला, तर मी लिहितोय तिथलं. हो सर. हो सर. दिसतंय. लसावीचं उत्तर काढण्यासाठी काय करायचं? अगोदर मी का काढला मसावी? कारण लसावी काढायला सोपं होतं. म्हणून अगोदर मसावीचं उत्तर काढायचं आणि मग लसावी. मसावी गुणिले असामायिक. उर्वरित संख्या किंवा सामायिक अवयव, सामायिक विभाजन जे असेल ते तुमच्या मनात काही पण द्या. आणि तुम्ही तिथं नाही दिलं तरी चालते. आपल्याला फक्त लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग मसावी आपल्याकडे आलेला आहे 2 गुणिले. आता जे राहिले सगळं पंक्तीला वाढायचंय बघा. जिलेबी होती सुरुवातीला, पण एकाच पंक्तीला पोळी झाली. आता जिलेबी संपून गेली. आता जे राहिले, पोळी राहिली असेल, भाजी राहिली, भात राहिला, वरण राहिलंय, रायतं राहिलंय, आता सगळं देऊन टाक, काही ठेवू नका. मग काय काय राहिले? एका राहिले काम करूया. 2 3 वेळा आहे. 1 2 3. आता आपल्या लक्षात राहणार नाही म्हणून काय करायचं? आम्हाला दिसत नाही. 1 2 3 दिसत नाही. ओके ओके, ठीक आहे. मी वर घेतो हा. म्हणून तुम्हाला विचारलं खालचं दिसतंय का या ठिकाणी, खालचे शब्द दिसतायत का? तर काय करायचं आपल्याला मग आता? लसावी बरोबर. मग मसावी आला होता आपल्याकडे 2. ही होती आपल्याकडची जिलेबी. आता राहिलेलं सगळं 2 आहेत 3 वेळा घ्या. 1 2 3 वेळा. प्रत्येकामध्ये गुणाकाराचंच चिन्ह गुणिले. आता काय राहिले? 50 राहिले काय? 50 घ्यायचे का? नाही सर. 5 ही मोठी नाही सर. संख्या 5 गुणिले 5. दिलेले अवयव जे सामायिक आले तेच घ्यायचे. बघा, हा म्हणे लघुत्तम, काय सांगावं काय नाही. जो बिचारा महत्तम म्हणजे खूप मोठा पाहिजे होता, तो आला अगदी छोटासा. आणि हा लसावी पहा किती येतोय. एवढा मोठा गुणाकार नाही करता येणार, म्हणून आपण काय करू, याचे थोडे छोटे छोटे तुकडे करू. 2 दुने 4 4 दुने 8 गुणिले इथं 5 5 25 आणि 25 दोने 50. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तसं, तुम्हाला सगळं चांगलं आलं तरी चालते. 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 पंचे आणि त्याच्या पुढे असं तुम्ही करू शकता. हेच तुमचे उत्तर येत आहेत. तर 5 5 25 25 दोने 50. जर आपल्याला एकच्या ठिकाणी शून्य आलं म्हणजे आपल्याला खूप मजा. उत्तर फार सोपं असतं. 8 0 0 आणि 8 पंचे आपलं उत्तर. लसावीचं उत्तर येते 400. बघ प्राची, नाव लसावी, उत्तर आलंय 400. नाव मसावी आणि उत्तर आलंय 2. हा आहे लसावी आणि मसावी मधला फरक. सर. बोल. पण आता तुम्ही तुला काही अडचण असली, हा प्रश्न 2 दिवसापासून कालपासूनही प्राची विचारते, म्हणून मला पुन्हा अगदी तिलाच विचारायचंय की आता या उदाहरणामध्ये तुला काही अडचण आहे का? 16 त्याच्या पुढे 2 आहे बघा. 16 लिहिले ना तुम्ही 16. इथे नाही सर, बाजूला. त्याच्या पुढे 2 आहे ना सर. त्याच्या पुढे 5 आहे, त्याच्या पुढे 2च आहे. आणि त्याच्या खालची संख्या जी आहे त्याच्या खाली 5 आहे सर. मग त्या 5 आहे ना, आणि वरी पण 5 असले असते तर त्या दोन्ही संख्येला गोल गोल केलं असतं. ही संख्या जर दोन्ही संख्येमध्ये सारख्या आल्या तर घ्यायच्या. वर समजा इथं
2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं असतं तर ही संख्या गोल झालेली असते. जे सारखं आहे त्यांना गोल करा. पण दोन्हीकडे 3 संख्या असतील तर तिघातही ते असला पाहिजे. एकात नाही चालणार. इथं आहे तिथं नाही. 2 आहे पण तिसरीत नाही. नाही चालणार. तिघात नाही पाहिजे. जर 3 संख्या आणि दिल्या आपण एक 3 संख्येचं उदाहरण घेणार आहोत. ओके. आता इथं तुला लक्षात आलं असेल. हो एक सर. 3 आणि संख्येचं ते उदाहरण घेऊया. वरी आणखी दुसरी 4 काही संख्या अडचण आहेत आहे? सर. हा? वरी 2 2 2 2 हे 4 अंक आहेत सर. 4 संख्या आहेत आणि खाली ते 2 गुणिले 5 गुणिले 5 आहे सर. आणि त्याच्या पुढे 5 गुणिले 5 गुणिले 5 आहे ना, त्याच्या पुढे गुणिले 5 अजून लिहिलं असतं सर तर चारही संख्या गोल करायच्या होत्या. पण तिथे 3च अंक आहेत खाली. मग वरी जर 4 अंक आहेत त्या तिन्ही अंकाच्या ऐवजी 5 5 5 5 लिहिलं असतं तर सर कसं करायचं? असतं तरच नकोय. इथं काय आहे याचा विचार कर. असतं तर म्हणजे संख्या बदलली. असतं तर नको. मी जर विमानात बसलो असतो तर नको. आता काय आहे? आता आपल्या समोर काय आहे? माझ्याकडे 16चे अवयव आलेत आणि हेच 16चे अवयव आहेत. दुसरे अवयव पडू शकणार नाही. 16चे मसावी काढण्यासाठी लसावी काढण्यासाठी मला हेच घ्यावे लागतील. मला माहिती आहे 16चे 16 गुणिले 1 आहे. 16 साठी मी 8 गुणिले 2 घेऊ शकतो. 16 साठी 4 गुणिले 2 घेऊ शकतो. पण मला इथं घेता येणार 4 गुणिले 4 घेऊ शकतो. इथं घेता येत नाही. मला अशा संख्या पाहिजेत जे महेशनं पहिल्या वाक्यात उत्तर दिलं त्या मूळ संख्या पाहिजे. मग इथं असतं तर नको. असल्यावर बघून घ्यायचं. असतं तर घ्यायच्या. जर वर सुद्धा सगळ्या संख्या सारख्या, खाली सुद्धा सगळ्या संख्या सारख्या तर सगळ्याच घ्यायच्या. जितक्या सारख्या येतील तितक्या घ्यायच्या. आणि सारख्या नाहीच आल्या तर आर्यन काय होईल? समजा अशी संख्या की दोन्हीमध्ये सारखं काहीच नाही आलं तर मसावी काय? 1 येईल सर. करेक्ट. काहीच नाही आलं दोन्हीमध्ये. इथे काहीच नाही आलं इकडे काहीच नाही आलं त्या संख्येचं त्याचं उत्तर असतं मसावी 1 आणि लसावी सर. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार. आपल्याला जर ना 2 आणि 3 ची मसावी लसावी काढायला सांगली असली तर त्यांचा आता आपण मसावी निघाला असता. तेच संख्या घेतोय आता बघ. 2, 3 आणि 4 या संख्या घेणार आहोत आपण. तो अगदी मनात ओळखला. संख्या 2 अंकी असो 3 अंकी असो का 4 अंकी असो. समजा आपल्याला दिलेला आहे 2, 3 आणि 4 यांचा लसावी व मसावी काढा. आपल्याला पहिल्यांदा काम आहे तिघांचे 3 तक्ते तयार करायचे ज्याचा त्याला प्लॉट बांधून द्यायचा. ही आता वाहिली झाली. ज्याचं त्याला घर बांधून द्यायचं. 2 आता याला किती आपल्या घरात उड्या मारायच्या. कशा मारायच्या ते याचा यानं विचार करायचा. काय उडी मारले आर्यन? सर 2 ही मूळ संख्या आहे म्हणून त्या पहिल्यांदाच 2नेच भाग द्यावा लागेल. एकाच ठ्याक्यामध्ये 5. 3 म्हणला तर मी उड्या मारतो. काय म्हणेल हा? काय करेल? 3 पण मूळ संख्या आहे. 3नेच भाग द्या. 3 1 3च होईल. पण 4 जरा हुशार आहे. 2 सर 2 2 आता काय? दोन्ही 4 2 ने भाग जाईल. आता इथं लक्षात ठेवायचं 4 ला 4 का नाही घेत आहे? कारण 4 ला 4 ही समसंख्या तर आहेच आहे. पण 4 ला दुसऱ्या संख्येने सर 2 ने भाग जाते 4 ला. संयुक्त संख्या घ्यायची नाही. बेद 2 4 पुन्हा एकदा बेद येतो. आता सुरुवातीला आपल्याला काढायचं मसावी. मसावी काढताना आपण ज्या संख्या दिल्या होत्या त्या सगळ्या संख्या अगोदर लिहून घ्यायच्या. काय होत्या आपल्याकडे? 2 होती 3 होती 4 होती. 2चं उत्तर आपल्याकडे काय आलंय? 2 गुणिले 1. 3चं उत्तर काय आलंय? 3 गुणिले 1. 4चं उत्तर काय आलंय? 2 गुणिले 2 गुणिले 1. हे झाले सगळे अवयव मांडले. आले की नाही खात्री करून घ्यायची. 2 1 2 3 1 3 2 2 4 4 1 4 आहे. मग आता 2 इथं आहे इथं आहे पण इथं नाही घेता येत नाही.
इथं 3 आहे पण दोघांकडे नाही, घेता येत नाही. म्हणजेच 2 आणि 3 दोन्ही अंक कटले. इथं 2 आहे पण याच्याकडे पुन्हा नाही, दोघांकडेही नाही. 1 1 1 1 1 1 काहीच नसतो म्हणजे 1 हा असतोच. म्हणून मसावी बरोबर 1. आणि जेव्हा आता मला लसावी काढायचं आहे त्यावेळेस मसावी आलेला मसावी किंवा राहिलेले सगळे अवयव. मग मसावी होता आपल्याकडे आलेला 1 गुणिले काय काय अवयव बाकीचे बघा आता 2 3 2 2 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 1 2 2 बेत्रिक 6 6 दुणे 12 12 दुणे 24. हा झाला या संख्येचा लसावी. आता मसावी आणि लसावी आपण काढायला तर जमलं पण सर. लसावी काढल्याच्या नंतर हा यस कोणाचा प्रश्न असेल तर अगोदर विचारा नंतर पुढे मी सांगेन. सर याचा लसावी अर्थ काय? सर हं? लसावी 12 येते ना. बे एक बे बेत्रिक 6 बे एक बे 2 3 2 सर. 2 दोन बेत्रिक 6 6 सर. 12 ते 2 आणि 4 मध्ये 2 सामायिक आहे म्हणून 2 एक बारच घ्यायचा ना. आणि हा 3 संख्येमध्ये ते करताना 2 कॉल होतात की सर वेगळं आहे ना सर. यस सर ते 2 कॉल होतात की सर. मसावीमध्ये आपण काय केलं इथं राहिलेले अवयव म्हणून घेतलं पण इथं मसावी आता 1 आला. यस यू आर राईट. इथं 1 2 आहे आणि हा 1 2 आहे. या दोन्ही पैकी एकच. यस यू आर राईट बेटा. एक शेवटचा मी कमी करतो. काय तुमचं लसावी काढताना 2 मध्ये 3 मध्ये कुठे नसतील 2 जर सारखे असतील तर आपल्याला बाजूला एकच संख्या घ्यायची. पण मसावी काढताना तिन्ही मध्ये सारखं पाहिजे. 4 संख्या दिल्या तर चारही मध्ये सारखं पाहिजे. यस यू आर राईट. श्रेयाचं बरोबर आहे, आर्याचं बरोबर, आपलं आर्याचं बरोबर आहे. मग इथं आपल्याकडे काय राहिले मग 3. आता हे 2 या दोघांचं उत्तर एकच 2 3 हे 3 हे 2 हे 2 म्हणजे 3 मध्ये आपलं काम करताना एवढं एक लक्षात ठेवावं लागेल. जर 2 घटकामध्ये सारखा असेल तर आपल्याला तो एकदा घ्यायचा आहे. पण मसावीमध्ये तसं चालत नाही. मसावीमध्ये आपल्याला सगळीकडे म्हणजे 3 संख्या असतील तर तिन्ही मध्ये तो असायला पाहिजे. मग आता उत्तर आपल्याला बे एक बे बेत्रिक 6 6 दुणे 12. आता बरं मला सांगा या 12चा किंवा लसावीचा किंवा मसावीचा अर्थ काय? काय आहे नेमकं कशासाठी काढायचं? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. हो, पण काय नेमकं काय आहे कशासाठी आहे? अर्थ सर. काय लावतात? मसावी म्हणजे आपल्याला ज्या संख्या दिलेल्या असतात मसावीने त्या संख्यांना भाग गेला पाहिजे आणि लसावी म्हणजे त्या संख्यांनी जी लसावी आली त्या लसावीला भाग गेला पाहिजे. अगदी बरोबर आहे. उत्तर जमलेलं आहे. तर याचं आपण प्रवासामध्ये निघालो. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने जाऊया. मसावीला सगळ्या संख्येनं भाग गेला पाहिजे. हा तर प्रवासाला निघालो तर जिथून सुरुवात झाली तो आहे आपला मसावी आणि पुन्हा हे तिन्ही संख्या एकत्र कुठं भेटणार आहे म्हणजे तिघ 3 रस्त्याला निघालेले आहेत. पहा 2 गृहीत धरूयात हा तन्मय आहे. 3 गृहीत धरूयात हा आर्यन आहे आणि 4 हा गृहीत धरूयात सोहम आहे. तिघ 3 ठिकाणाहून निघालेले आहेत आणि तिघांना एकत्र कुठेतरी भेटायचंय. तर हे ज्या ठिकाणी भेटतील समजा हे 3 जण येऊन औरंगाबादला भेटले मिडल पॉइंट. चला कडे आपण काय करूयात म्हणले मी तिकडून पुण्याहून येतो. आर्यन म्हणला मी इकडून भोकरहून निघतो आणि सो म्हणला मी परभणीहून निघतो. मग सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण कोणतं? मग आपण औरंगाबादला बिबिका मकबरा किंवा तेथील आपला जो
दौलताबादचा किल्ला आहे, तो किल्ला पाहण्यासाठी आपण तिघं एकत्र भेटूया. एक पॉइंट ठरला आणि तिघही एकाच त्या किल्ल्याजवळ आले दौलताबादच्या. कोण कोण आलं? 2 आला, 3ही आला, 4ही आला. तो कुठं आहे? या 12 मध्ये आहे. 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 4 नही भाग जातो. म्हणजे सर ते तिघही एकत्र आले 12ला. आलं का लक्षात? लसावी कशाला म्हणायचं की मला कुठंतरी भेटायचंय पण सगळ्यांना घेऊन भेटायचं. मला सगळेजण एकत्र भेटले पाहिजे. ती संख्या कोणती? तर ती लघुत्तम, म्हणून तिचं नाव आहे लघुत्तम. 12च्या अलीकडची 11 असेल 10 असेल यापैकी कोणत्याच संख्येमध्ये तिघही एकत्र भेटत नाही. एक लक्षात घ्या. आता 12च्या नंतर पुढे कुठेही भेटू शकते, पुढे खूप ठिकाणी भेटतील. आता ते 12 ही सगळ्यात लहान संख्या म्हणून तिचं नाव लसावी. जरी मी तुम्हाला आधी म्हणलं पहा नाव तर लसावे पण उत्तर खूप मोठं येते, त्या मागचं कारण हे आहे की या 12च्या अगोदर हे तिघ जण एकत्र भेटू शकत नाहीत. व्यवहारामध्ये घेऊन जा गणिताला, खूप छान समजेल लसावी कशाला म्हणायचं. लसावी म्हणजे दिलेल्या दोन्ही तिन्ही संख्या एकत्र कुठं भेटतात, ती लसावी. पण त्याच्या अगोदर भेटत असेल तर ती अगोदर घ्यावी लागेल. जसं माझ्या शाळेत सुद्धा इथे 24 झालं होतं, पण 24च्या अगोदर 12ला भेटतात त्या, पण माझं 24 चुकलं होतं म्हणून काळजी तशी घ्यायची आपल्याला. तर 12 नंतर स्त्रिया कुठे भेटतील बरं? हे तिघं पण 24 24 पुन्हा कुठं भेटतील? 36 36 पुन्हा कुठं भेटतील? 48 काय अंदाज लावायचे? सर 12चा पाडा तयार करायचा. सोपं. म्हणजे 12 म्हणजे 60 ला भेटतात सर नंतर. यस. आता पुढे किती आहेत पहा. 12ला तुम्ही 1000 गुणाकार करू शकता. हे तिघही 12,000च्या ठिकाणी भेटणार आहेत. मग 12,000 किंवा 12,120 या 120 मध्ये किंवा त्या 12,000 मध्ये किंवा 24,000 मध्ये सगळ्यात लहान कोण? तर 12 म्हणून लसावी. म्हणून लघुत्तम का म्हणायचं आता विसरणार नाही तुम्हाला. सहलीच्या माध्यमातून जा. लसावी सोडवताना कधी बिनधास्त पैकी आपल्या मित्रांची नावं घ्या की हा सोहम आहे, त्यानं तिकीट काढलं, इतके पैसे दिले, आता आता असा असा हा तिथं झाला त्याचा प्रवास, तो आला. नंतर श्रेया असेल, आर्यन असेल, महेश असेल, कोणी काही नाव ठेवा, काय तुम्हाला विचारणार आहे तो. तिथं काही चित्र काढायचं नाही, त्यांचं नाव वैयक्तिक यायचं नाही, पण त्या माध्यमातून करा. मग बघा तुमचं उत्तर चुकते का. आता प्राची मला आता इथं महत्तम काय आहे? महत्तमचा अर्थ काय आहे? महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी. सर हो नाही सर, महत्तम म्हणजे लहानात लहान संख्या असते. सर महत्तम म्हणजे मोठी असते. लघुत्तम म्हणजे मोठ्यात मोठे, लघुत्तम म्हणजे लहानात लहान. तेच तर म्हणतो. लहानात लहान नाव आहे लसावीचं. म्हणजेच या 12च्या अगोदर असणाऱ्या कोणत्याही संख्येच्या ठिकाणी तिघ एकत्र मिळू शकत नाही. जसं काही ट्रेन असतात आणि ट्रेनची टक्कर होऊ नये म्हणून रस्त्याने जंक्शन असतात. जसं आपल्या भागामध्ये जवळचं जंक्शन म्हणजे आपल्याला मुदखेड आहे. हैदराबादहून येणारी रेल्वे आहे, हिमायतनगरहून येणारी, किनवटून येणारी रेल्वे आहे. पण ती रेल्वे येईपर्यंत दुसऱ्या रेल्वेला थांबून ठेवण्याचं काम मुदखेड स्टेशन करतं. ते जंक्शन आहे. एकत्र कुठेतरी मिळतात ते. दोन्ही स्टेशनवर येतात आणि स्टेशनवर एकत्र आल्यावर काही मिनिटांनंतर एक एक गाडी आपल्या आपल्या दिशेने निघून जाते. तसं इथं आहे. त्या तिघांना एकत्र प्लॅटफॉर्मवर आपल्याला आणायचंय आणि तो प्लॅटफॉर्म हा सगळ्यात लहानात लहान. म्हणून याच्या अगोदर जे 11 स्टेशन संपले त्या 11 पैकी एकाही स्टेशनवर या गाड्या भेटत नाहीत. त्या गाड्या भेटतात ते 12 आणि 12च्या पटीमध्ये. तुम्हाला वाटेल असं 6ला भेटतात की हो, 6ला कोण भेटते? 2 भेटतो, 3 भेटतो, 4 कुठे भेटतो? म्हणून 6 नाही. तिन्ही एकत्र आले पाहिजे.
हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपल्याला शोधून काढावं लागेल तर जमेल. म्हणून लघुत्तम म्हणजे लहानात लहान नाही म्हणायचं, मोठ्यात मोठी नाही म्हणायचं. लघुत्तम म्हणजे लहानात लहानच आणि महत्तम म्हणजे मोठ्यात मोठीच. उत्तर तुम्हाला लहान दिसेल, इथं संख्या तुम्हाला मोठी दिसेल, तो भाग वेगळा. पण कुणी विचारू शकतं किंवा तुम्ही मी सांगतोय तुम्ही आजही 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारू शकता. जर तुमचे भाऊ बहीण असतील त्यांना नाही आलं म्हणून हसायचं नाही आपल्याला, तर तुम्ही त्यांना विचारा लसावीमध्ये उत्तर मोठं येतं त्याला लहान का म्हणतात, मला सांग. महत्तम मध्ये उत्तर तर खूप छोटे आहेत पण त्याला मोठं का म्हणतात? उत्तरची संख्या तर खूप छोटी आहे, मग त्याला मोठं का म्हणतात? विचार. अर्थ माहित आहे, महत्तम सामायिक हे माहित आहे, पण का असतं हे विचारून बघा. नाही जमणार तुम्ही सांगा नंतर, बाबा असं करता असं असते आणि याच्या अगोदरच्या स्टेशनवर ह्या गाड्या थांबत नाहीत म्हणून त्याला असं म्हणतात. आपोआप तुमचा अभ्यास होईल. ओके, आता जमलं प्राची? हो सर. सर प्रयत्न कर. क्षेत्रफळ जमत नाही सर अजून. सर मला तरी वाटतं क्षेत्रफळ इतका सोपा धडा दुसरा कोणता असेल घडा. हा यस, कोणतरी बोलत होतं बोल. थोडा आवाज अडकळतो, आवाज अडकळतो बेटा, थोडस जागा चेंज करून. आता येतो. आता हा बोल. तर मी स्क्रीन शेअरिंग करून एक ऍप दाखवू का गणिताचे? नाही आता सध्या नको बेटा. सध्या ऍप मध्ये आता सध्या ऍपचं काही नको, ऍप तर संध्याकाळी. आता या ठिकाणी ठीक आहे, तो एक भाग संपूयात, काही हरकत नाही, सराव चालू आहे तर. आणि क्षेत्रफळ असेल, पृष्ठफळ असेल, खर तर तुझ्या छोट्या बहिणीनं एकच तासिका पाहिली असं तिनं उच्चार केला आणि पृष्ठफळ आणि घनफळ मला समजलं असं म्हणली, तिथं दुसरीला आहे. तिथं तर तुला ते तिच्या अगोदर समजायला पाहिजे, कारण तिनं पहिली तासिका केली होती. आणि क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये आपल्या 3 तासिका झाल्या वेगवेगळ्या सर एका क्षेत्रात. दिवशी मी माझी तब्येत बरोबर नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सर मी जॉईन मला झाले. एक सांगतो, ठीक आहे, मी म्हणतो तू मान्य करतो, मी तुझी तब्येत ठीक नव्हती, मग आपण शोध घेऊ शकत नाही का? एवढ्या मोठ्या चॅनलवर 200 जवळपास 250 ते 300 व्हिडिओ झालेले आहेत, तिथं आपण शोधू शकत नाही का? मला ठेच लागल्यावर माझ्यासोबत जर कुणीच नाही, मी एकटाच आहे, ठेच लागली, पायाचं रक्त चाललंय, तर मी तिथं जागेवर बसणार नाही. पटकन ते कोळसांचा पाला, ज्याला जखमजोडीचा पाला म्हणतो, ते तरी कुठून तरी शोधून काढेल, तर तुळशीचे पानं शोधून काढेल, किंवा बाजूला कोणाचं घर असेल त्यांना हळद तरी मागेल. तिथं बसणार नाही आई 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 करत, कोणी येणार नाही मदतीला. आधी प्रथमोपचार स्वतः करण्याचा प्रयत्न करा, आधी स्वतः शोधून काढा. हा झालंच नसेल तर गोष्ट वेगळी. आपला एक ना एक भाग झालेला, व्यंजक झालेला आहे, कसोट्या झालेल्या आहेत, अंदाजीकरण झालेलं आहे, आपल्या एक चित्र आणि त्याच्याबद्दलचं प्रमाण दिलेलं आहे ते झालेले आहे, सगळे घटक झालेले. पण मला आता काय पाहिजे, मी ताट घेऊन बसलोय पण मला तेच वाढा. कोणी असं राग कोणाला येऊ देऊ, मला तेच वाढा. अरे तुला अगोदर दिलं होतं, शोध ना कुठं ठेवलंय ते. हा प्रयत्न आधी करा. ते नाही सापडल्यावर मग तुमच्यापर्यंत बाकी सगळे जण आहे. पण मी एखादं गणित करता करता माझं आणलं की बस मी ते डायरेक्टच विचारणार, असं नको. शेतीमध्ये जेव्हा तुमचे आई वडील शेतकरी बांधव जे काम करतात आणि तिथं अचानक त्यांना एखाद्या साहित्याची गरज पडली, तर तिथं त्या साहित्य विना ते अडून बसत नाही, पटकन काही ना काहीतरी विलाज करतात. इळा नाहीये, दुसरं काहीतरी साहित्य घेतली, दुसरं नांगरासाठी काहीतरी एखादं समजा त्याचं ते वरचं रुग्ण आहे, रुग्ण तुम्हाला माहित असेल, नाही मला माहित नाही, एडक्यासारखं जे आपण म्हणतो अवताला असतं, ते तुटलं अचानक, लागलीच एखाद्या झाडाचा फांदा एखादी थंडी तोडते किंवा वाळलेल्या लाकडाचं तोडते आणि ते हातामध्ये घेऊन ते वखर चालवते, ते बसणार नाही तिथं कुणाला. अरे यार काय तर रुग्ण तुटलं, जाऊ दे आता झालं, वखरनं संपलं, नाही थांबणार, लागलीच ते उपाय करतो. ती वृत्ती आपल्याकडे ठेवा, नाहीतर आपण प्रत्येक क्षणाक्षणाला आळून बसणार आहोत. मला हे नाही, बस तसंच बसलो आणि तसंच बसलो की आपलं डबकं होते. पाणी जोपर्यंत वाहते तोपर्यंत ते शुद्ध राहते, मग ते कोणतंही असो, नदीचं असो,
अथवा ओढ्याचा असो. आणि ते जर एका जागी थांबलं, आडून बसलं, की त्या पाण्याचा वास सुटतो, म्हणजे दुर्गंधी पसरते, म्हणजे सगळं नष्ट होते, ते कुणाच्याही उपयोगाचं राहत नाही. म्हणून आपल्याला जे आडलंय अगोदर तिचा शोध घ्या, कारण झालेला आहे. नसेल झालेलं तर गोष्ट वेगळी. झालेल्या भागाचा अगोदर शोध घ्या आणि तो शोध घेतल्यानंतर तो भाग पाहिल्यावरही नाही समजलं, आपल्या मित्रांना विचारा. खूप तुम्हाला मदत करणारे तयार आहेत आपल्या ग्रुपमध्ये. वैयक्तिक त्यांना मेसेज टाका, मला हे जमत नाही, मला सांगशील का? आपल्याकडे तन्मय असेल, तन्वी असेल, अभिनव असेल, रोहिणी असेल, समर्थ असेल, तुमच्या सोबत गुगल मीटच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणारे विद्यार्थी तयार झालेले आहेत. एखादी अडचण असली तर लागलीच गुगल मीटची लिंक पाठवतील आणि तुम्हाला समजून सांगतील. एवढी मोठी फळी तुमची निर्माण झालेली आहे. म्हणून अडायचं नाही, आपल्याला आडून बसायचं नाही. सर लक्षात? काल मी समर्थन तसंच केलं. व्हेरी गुड, अभिनंदन. पण ते म्हणे मला खरोखर समजना काय करायचं, मी गुगल मीटची लिंक पाठवली, स्क्रीन शेअर केली आणि त्याला सांगितलं. गुड गुड, व्हेरी गुड. ही तयारी राहिली ना, मी तर म्हणतो तुम्ही आयुष्यात नाही आणणार. अक्षरशः समजा एखाद्या डॉक्टर साहेबांना तुम्हाला काही विचारायचंय, ते मित्र आहेत तुमचे पण त्यांना वेळ नाही, तर त्यांना सुद्धा डॉक्टर साहेब मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, फक्त त्याला ताबडतोब जॉईन व्हा आणि मला थोडीशी माहिती द्या. बघा ते सुद्धा तुमच्यापर्यंत येतील. आपल्यावर मोठमोठे अधिकारी किंवा गायक किंवा अन्य लोक का जोडल्या जातात? का आपण त्यांना का निमंत्रण पत्रिका पाठवतोय? काहीच नाही. एखादा कॉल आणि एक मीटिंगची लिंक, संपलं. त्या माध्यमातून ते आपल्याशी जोडल्या जातात. इतकं मोठं तंत्रज्ञान आज तुमच्या खिशात आहे, त्याचा फायदा घ्या. पण उगाच उठसूट कोणाला फोन करून मी तुम्हाला लिंक पाठवली जय मा, मी तुम्हाला लिंक पाठवली जय मा, असंही नको. अतिरेक तर नकोच नको. खरंच मला अडचण आहे आणि मला हे जाणून घ्यावंच लागणार तर करा. कधीतरी गरज पडेल तेव्हा उठसूट नको. उठसूट केलं की त्याची किंमत राहत नाही आणि खरोखर तुम्हाला अडचण आहे त्यावेळेस संबंधित व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही आणि त्यावेळेस एक म्हणीसारखं होते, लांडगा आला रे आला. जाऊ जाऊ, ते नेहमीच काहीतरी सारखं तिथं राहते, मिटिंगला जॉईन व्हा, मिटिंगला जॉईन व्हा, काही नव्हतं काहीतरी म्हणत राहते आणि तुम्हाला मदत नाही करणार. खरंच खूप अडचण आहे. अगोदर एखादा कॉल करून विचारा. समजा जसं गेल्या 2 दिवसापूर्वी पूर्वाला अडचण होती, पूर्वाने इंद्राणीला फोन केला, इंद्राणी तिला समजून सांगितलं. एक कॉल करून तुम्ही एकमेकांची अडचण दूर करू शकता. अशा सर पद्धतीने एक गोष्ट आहे की त्याच्यावर यस, लांडगा आला रे आला मध्ये माहिती आहे आपल्याला, सगळ्यांना ती गोष्ट माहित आहे की नाही? मग आहे वेळेला जेव्हा खरंच संकट लास्टला असतो, आला की तेव्हा कोणीच मदतीला येत नाही. कारण सगळ्याला वाटतं ना, याचं नेहमीच आहे, जाऊ दे काही कामाचं नाही. पण जे खरोखर कामानिमित्त व्यवस्थित असेल तिथे मात्र मदत केली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर क्षेत्रफळाच्या सारखं मला तरी वाटतं क्षेत्रफळाचा धडा दुसरा कोणता सोपा नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे सूत्रच आहे. आपल्याकडे आकार समजा आयत असते, आपल्याकडे तुम्हाला 2 आकाराचे आणि स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून वर्तुळ, या 3 आकाराचे क्षेत्रफळ आपल्याला आहे. एक आयत, दुसरा चौरस, तिसरा वर्तुळ. वर्तुळावर सुद्धा जास्त प्रश्न नाहीत तुम्हाला, पण आयत आणि चौरसवर मात्र आहे. आयत आपल्याला माहित आहे, आयत म्हणजे काय? आयत म्हणजे समोरासमोरील बाजू सारखा असणारे आकृती. बरं, मीच म्हणलोय आता की समोरासमोरील बाजू सारख्या असणाऱ्या आकृतीला आयत म्हणतात. मी सुद्धा समोरासमोरच्या बाजू सारख्या काढतो. ही आकृती आयताची आहे किंवा नाही. ही बाजू सारखी, ही बाजू सारखी, ही दुसरी बाजू सारखी, ही दुसरी बाजू सारखी. इथंही तसंच आहे. हा आणि हा सर नाही. आयत आहे की नाही? नाही का नाही? नाही सर. कारण सर त्या तिरपी असलेली तिरपी असलेली आकृती आयताची आहे. आवाज येतोय ना? हो सर. हा, ही आकृती आयताची आहे की नाही? सर मी सांगू? यस महेश, आहे सर ते आयत. ही आकृती आयताची आहे. ही आकृती, हिला नंबर 2 देऊ, हिला नंबर 1 देऊ. ओके. आणखी कुणाला म्हणायचंय? रोहिणी तुला काय वाटतंय?
सर ही आकृती आयत सुद्धा आहे आणि चौकोन सुद्धा आहे. हो किती सर. ग? नाही सर. हा आयत सुद्धा आहे. आयत सुद्धा आयत आहे आहे. चौकोन सुद्धा आहे. सुद्धा आहे. ओके. श्रेया तुला काय म्हणायचंय? दोन्ही सर. दोन्ही आयत आहेत. ओके. रोहिणी तुला काय वाटतं? सर तुम्ही बोट ठेवलेली आकृती आयत सुद्धा आहे आणि चौकोन सुद्धा आहे. आणि 1 आणि 2 बद्दल मला फक्त बोलायचं आहे. 1 ची आकृती आयताची आहे का मग? नाही सर, ती चौकोन आहे. ती चौकोन आहे सर. चौकोन आहे चौरस ती. चौरस आहेत सर ती. बर. आता आर्यन तुला काय वाटते? आर्यन नंतर अभिनव सांगेल, नंतर मी बोलेन. सर 1 नंबरची पण आयत वाटते आणि 2 नंबरची पण आयत. बर. आता पहिल्यांदा अभिनव तुला काय वाटते? अभिनव असेल तर, किंवा नवीन विद्यार्थी आपले परमानंद असेल किंवा आणखी कुणी, तुम्हाला काय वाटते बेटा? अक्षराला काय वाटते? पूर्वाला काय वाटतंय? बोलू शकता तुम्ही मध्ये, आता या ठिकाणी बोलू शकता, उत्तर द्या. की या दोन्ही पैकी म्हणजे आयताची आकृती 1 व आहे का 2 नंबर आहे का 1 आणि 2 दोन्ही आहे? ही आकृती आयत वाटण्यामागे काय कारण आहे? सर ते तिरपायात आहे. हा आयत आहे. आता एक पहिल्यांदा काम करा, ती तासिका शोधून काढा जी कॉम्प्युटरवर घेतलेली होती. मला आहे 3 कोन, मी आहे त्रिकोण, बरोबर आहे. अशी एक तासिका आपण घेतलेली होती, ज्यामध्ये संगणकावर सगळ्या आकृत्या, त्यांची नावं आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण पाठवलेली होती एक ऑनलाईन तासिकेमध्ये. किंवा त्याचं पीडीएफ जर लागेल भेटलं मला कॉम्प्युटरला तर मी पुन्हा पाठवेल. तर आयत आणि चौकोन याबद्दल आणखी सध्याला तरी 100% तुम्ही नापास. जेवढ्याने उत्तर दिले आणि जे शांत बसलेत म्हणजे काही माहित नाही असे सगळेच्या सगळे जण तुम्ही नापास. हा महेश, तू काहीतरी बोलत होता. सर दोन्ही पण आयत आहेत. उत्तर तेच दिलं सगळ्यांनी की 1 आणि 2 आयत आहेतच म्हणून उत्तर दिलं. म्हणून तर म्हणतोय ना की तुम्ही सगळेजण या ठिकाणी आज अगदी आकृतींच्या बाबतीमध्ये फेल ठरला आहे. कारण मी फक्त काय केलंय, आयताची लांबी, आयताची रुंदी इतकी, तर क्षेत्रफळ किती आणि परिमिती किती एवढंच फक्त पाठ केलं. पाठांतर घोकमपट्टीतून आपण प्रश्नांची उत्तर शोधले, त्याचे सूत्र पाठ केले आणि केलं, आणि तिथंच सगळ्यात जास्त आपण मार्क केला. कारण आकृती समजून घेतली नाही. तुम्हाला मी तर सांगतो कित्येक वेळा जेव्हा जेव्हा आकृतीचा संदर्भ आलाय त्यावेळेस मी तुम्हाला 3 गोष्टी बोललेला आहे की हाही चौरस आहे, हा इथं सुद्धा हे चौकोन दिसतोय, हा सुद्धा चौकोनच आहे, पण याला आपण चौरस म्हणतो आणि याला आपण आयत म्हणतो. या मागचे कारण काय? प्रत्येक तासिकेमध्ये, अनेक तासिकेमध्ये समजून सांगितलं. अनेकदा वेगवेगळे अशी आकृत्या काढून दाखवल्या. मग याला आपण चौकोन म्हणतो, पण याला आयत म्हणत नाही. पण हे सांगितलं आयत हा चौकोन आहे, पण चौकोन हा आयत नाही. असेही शब्द खूप वेळा माझ्या तोंडून बोलून गेलेले आहेत, ते लाईव्ह तासिकेमध्ये. कारण आयताची सगळ्यात मोठी खूण जर काय असेल तर त्याचा प्रत्येक कोन काटकोन असतो, आणि ज्याचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि समोरासमोरील बाजू सारख्या असतात त्यालाच आयत म्हणतात. इथं समोरासमोरील कोन काटकोन नाही.
आहेत. तर इथं एक लघुकोन एक विशाल कोन आहे. हा समलंब चौकोनामध्ये. म्हणून म्हटलं की आकृत्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही 100% नापास. मग मला त्या ठिकाणी तन्मय असेल, अभिनव असेल, आर्यन असेल, महेश असेल, रोहिणी असेल, आणखी कुणी असेल, आकृत्यांच्या बाबतीत आपण आज तपशील फेला. आजचा दिवस आकृत्यांवर आधारितच तुम्हाला सराव करायचा. गणिताचा पेपर तर आहेच आहे, पण यालाच आयत का म्हणतात कित्येकदा सांगितलेलं आहे की त्याचा प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणून त्याला आयत म्हणतात. खूप उदाहरणं घेतली आपण आयताची. दरवाजा, खिडकी, त्याच्यानंतर हा फळा, हे मोजून दाखवताना सुद्धा खूप वेळा आपण घेतलं. याची परिमिती काढताना आपण एक दोरी सुद्धा घेऊन दाखवली. ज्यावेळेस की घराचं बांधकाम चालू होतं, जागा नव्हती उभं टाकायला, तेही घेतलं. विटीच्या आकाराचं घेतलं, पाटी घेतली, पुस्तक घेतलं, वही घेतली. हे सगळे उदाहरणं आयताची आहेत. आणि ते जर आयत असतील तर मला अशा आकाराची भिंत, अशा आकाराचा दरवाजा, अशा आकाराचं पुस्तक मला तुमच्याकडे असेल तर मला फोटो पाठवा आणि त्याला आयत म्हणूयात. आहे का कोणाकडे? आहे तुमच्याकडे कोणाकडे? अशा आकाराचं पुस्तक, अशा आकाराचा दरवाजा, अशा आकाराची वही आहे का? आवाज येतोय? नाही आवाज येत सर. नाही? नाही सर. नाही सर. नाही म्हणजे आवाज येत आवाज नाही येतोय तर सर. वस्तू नाही. आवाज येतोय, आवाज आकृती येतोय. नाही. हा, मला वाटलं आवाजच येत नाही म्हणून इतके शांत बसले. ठीक आहे, काही हरकत नाही, नाही जमलं, पण याच्या पुढे लक्षात ठेवा, पूर्ण आयुष्यामध्ये या आकृतीला आयत म्हणू नका. मला वाटलं होतं खोटं म्हणजे मनामध्ये की बघूयात त्यांची परीक्षा घेऊन काय करतात. कारण समोरासमोरील बाजू आपण काय लक्षात ठेवले, समोरासमोरील बाजू सारख्या असणाऱ्या आकृतीला आयत म्हणतात. नाही, आणखी त्याच्यामध्ये दुसरी अट घातली. जसं सजीव आणि निर्जीव मध्ये आहे, हे वाढ, हालचाल, प्रजनन करणाऱ्याला आपण सजीव म्हणतो. एवढंच लक्षात ठेवलं आणि विचारलं की झाड हे सजीव आहे की नाही, आपण पटकन म्हणलो नाही. ते फक्त हालचाल करत नाही, वाढ आणि प्रजनन दोन्ही पण. म्हणून जेव्हा एखादा भाग आपल्याला समजून सांगितला जातो त्यावेळेस काही महत्वाची एखादी गोष्ट ऐकली की जो एखाद्या नियमामध्ये मोडते, ती आपल्या वहीत नोंद करणं फार महत्वाचं त्या तासिकेत. तर तुम्ही ती तासिका पुन्हा पाहिलं तुमच्या लक्षात, अरे हा असं काहीतरी होतं, इथे काहीतरी सांगितलं होतं की चौकोन हा आयत नसतो, पण प्रत्येक आयत हा चौकोन असतो. एक वेगळं वाक्य झालं. प्रत्येक चौरस हा चौकोन असतो, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नसतो. हा चौकोन आहे, हा पण चौकोन आहे. मग चौरस चौकोन झालाय, पण चौकोनाला मी चौरस नाही म्हणत. म्हणजे चौरस चौकोन आहे, पण चौकोन मात्र चौरस नाही. आणि चौरस लिहिताना आपल्याला चौरस असं लिहायचंय, नाही तर सर म्हणले चव आणि रस आंब्याचे दिवस आहे. चौरस हे बी चौरसच आहे, ती झाली रसाची चव, आणि झालं चव म्हणजे 4. लक्षात? नाहीतर आपण लिहिताना असं लिहून ठेवू, ती भानगड पुन्हा. आपल्याला कुठे चव नाही घ्यायची या ठिकाणी, तर चौरस चारी बाजू. ठीक आहे, तर आता मात्र लक्षात ठेवा की या ठिकाणी आज जरी आपल्याला लक्षात राहिलं नसेल, विसरून गेलो असेल, तर परीक्षेपर्यंत असं काही होऊ देऊ नका. परीक्षेपर्यंत म्हणून नाही, मी तुम्हाला फक्त परीक्षेपुरतं म्हणून कधी शिकवत नाही. नेहमीसाठी लक्षात राहावं या बाबतीमध्ये मी थोडासा प्रयत्न करतो. फक्त परीक्षेपुरतं म्हणलं असतं तर आपलं मागच्या महिन्यात सगळं संपूर्ण गेलं असतं. म्हणजे हा चला 5 नंबर हे काढा, हा तिथला प्रश्न वाचले आर्यन, हा चल मग एक सांगे उत्तर, हा चल आणि वाचले प्रश्न संजय दे उत्तर, संपलं. मला काही मेहनत करायचं काम पडलं. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. तर इथं आयत, तर आयताच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, समोरासमोरील बाजूंची लांबी रुंदी जी आहे ती 2 बाजू ज्या आहेत त्या सारख्या असाव्यात. समजा इथं 5 आहे तर इथं 5च राहणार, इथं 3 आहे तर इथं 3च राहणार. आणि आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं आपल्याला सूत्र दिलेलं होतं
किंवा आहे लांबी रुंदी. गुणिले रुंदी. लांबी किती आहे 5. असं नाही घ्यायचं की 5 आणि 5 10 नाही घ्यायचं, फक्त 5 घ्यायची. लांबी बरोबर 5 गुणिले रुंदी 2 वेळा आहे, 2 वेळा नाही घ्यायची, एकदाच घ्यायची. गुणिले 3 5 त्रिक 15 आणि क्षेत्रफळ आहे म्हणून क्षेत्रफळ जसं परवाच्या दिवशी सरांनी खूप छान सांगितलं, जे तुम्हाला मी नेहमी म्हणतो, आपल्याला सेंटीमीटर मीटर कोणतंही मापन पद्धत दिलेली नसेल तर आपण त्याचं रूपांतर एकक मध्ये करायचं, पण चौरस मात्र लिहायचं. परीक्षेमध्ये प्रश्न तसे असू शकतात आणि एका प्रश्नामध्ये तुम्हाला चौरस दिलं नसेल आणि आपण 15 एककला क्लिक केलं चुकलं. म्हणून लांबी गुणिले रुंदी 5 गुणिले 3 5 त्रिक 15 चौरस एकक. ते झालं या आयताचं क्षेत्रफळ. आता जर समजा चौरस दिला आणि आयताचं क्षेत्रफळ काढताना किंवा आयताची आकृती दिली असताना 4 बाजू देत नाहीत, 2च बाजूचं माप देतात. 3 प्रकारे आपल्याला उत्तर काढायचे असतात. एक, लांबी रुंदी दिली तर क्षेत्रफळ काढणे. कोणते कोणते प्रश्न आहेत ध्यानात ठेवा. लांबी रुंदी दिली तर क्षेत्रफळ काढणे, लांबी क्षेत्रफळ दिलंय तर रुंदी काढणे, रुंदी क्षेत्रफळ दिलंय तर लांबी काढणे. तिन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. कोणता प्रश्न विचारला जाईल सांगता येत नाही. आता याच प्रश्नाला आपण 2 राहिलेल्या प्रश्नामध्ये कन्वर्ट करू. एका आयताचे क्षेत्रफळ 15 चौरस एकक आहे व त्याची लांबी 5 आहे, तर रुंदी किती? लांबण नाही लावायची प्रश्नाची, इथल्या इथंच. मग काय दिलंय आपल्याला? जे दिलंय ते सूत्रामध्ये मांडून ठेवायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, मी इथं स्टार्ट लिहिले, तुम्ही नका लिहू, तुमच्याकडे जागा आहे. लांबी गुणिले रुंदी. आणि आपल्याला काय दिले प्रश्नामध्ये आता? एका आयताचे क्षेत्रफळ 15 चौरस एकक आहे आणि त्याची लांबी 5 एकक आहे, तर रुंदी किती? आपण x घेऊ. काय करायचं असते? जेव्हा बाजू बदलते, गुणाकाराचे 5 इकडे भागाकारामध्ये जातात, दोन्ही बाजूला 5 ने भागून, पुढे तुम्हाला कळेल ते, म्हणजे गुणाकाराचे 5 भागाकारामध्ये गेले, इकडे मात्र x राहिला. 5 एक 5 5 त्रिक 15 म्हणजे x बरोबर 3. 3 काय आलं? रुंदी. म्हणून आयताची रुंदी बरोबर 3 एकक. आता इथं चौरस एकक नाही. लिहिता येईल का आर्यन चौरस एकक इथं? नाही सर, कारण का ती बाजू नाही सर. एक कडा मोजलेली आहे, एक बाजू मोजलेली आहे, तिला आपल्याला चौरस मध्ये घेता येणार नाही. ते मीटर सेंटीमीटर अशा प्रमाणामध्ये असते. म्हणून आपण मापनासाठी काहीच नाही दिलं तर एकक घ्यायचं आणि इथं सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटरच घ्यायचं, मीटर दिलं तर मीटरच घ्यायचं, किलोमीटर दिलं तर किलोमीटर घ्यायचं. जसं आता रुंदी काढली त्याच पद्धतीने आपण लांबी काढतो. म्हणून एक गणित घेतल्याबरोबर तुम्हाला जर प्रश्न एक असा आलाय तर तुमच्या मनात तुम्ही घेऊ शकता. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 8 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ किती? एक प्रश्न तुम्ही घेतला की दुसरे 2 प्रश्न तुम्ही तयार करा. त्याचं क्षेत्रफळ इतकं, लांबी इतकी, तर रुंदी किती? क्षेत्रफळ इतकं, रुंदी इतकी, तर लांबी किती? लांबी काढा, एकदा रुंदी काढा, एकदा क्षेत्रफळ. एका गणितावरून 3चा सराव केला तर तुम्हाला क्षेत्रफळाचं एकही उदाहरण अवघड जाणार नाही आणि तुम्ही तिथं कुठं ऐकणार. प्राची, मला इथं या आयताच्या बाबतीत काही अडचण आहे का मला सांग. सर तुम्ही ते लांबी 5 घेतलेली आहे ना, तर त्याच्या ठिकाणी सर 6 असलं असतं तर मग इथं 16 लिहायचं असतं का सर? 18 लिहायचं. तो विचार आपण करायचा. इथं मी 5 आणि 15 घेतल्याचा अर्थ 5 ने 15ला भाग जातो, कारण इथं उत्तर होतं माझ्याकडे. मी या आयत्या उत्तराचा संदर्भ इथं घेतला. मला लांबी आणि रुंदी आयती दिलेली आहे, त्याच्यानुसार मी दुसरे 2 गणित केले. आणि मग जर समजा मला अगोदर हा भाग करायचा आहे, तर जी संख्या घेतोय त्याच संख्येच्या पाढ्यामध्ये ती संख्या असावी. तू 6 घेतलंस आणि 16 घेतलंस, कुठं भाग जातो? 16ला पूर्ण भाग कुठं जातोय? 6च्या पाढ्यात 16 आहेत का? नाही सर.
तिथे तेवढा आपल्याला विचार 18 घ्यावे लागेल. 6 घेतलं तर तुला 18 घ्यावे लागतील, 24 घ्यावे लागतील, 36 घ्यावे लागतील. हे संदर्भ लक्षात घ्या. इथं स्पष्ट ओळख येते की 5 न 15 ला भागाकार केलाय म्हणजे 5च्या पाड्यातली संख्या आहे. मी जर इथं 6 घेतलं, 7 घेतलं, मला 7च्या पाड्यातली घ्यायची, मला 8च्या पाड्यातली घ्यायची. अशा पद्धतीने करा. दशांश नंतर तुम्हाला करता येते. दशांश 5 चं उत्तर काढू शकतो आपण. दशांश 2.5 हेही उत्तर काढू शकतो आपण. पण अगोदर अवघडाकडे घुसण्यापेक्षा अगोदर सोपं काम जमावं, अवघड आपोआप जमेल. आता एक उदाहरण चौरसचं घेऊ आणि मग आपण थांबू. वेळ झालेला आहे. चौरस. चौरस म्हणजे आपल्याला माहिती आहे की चारही बाजू सारख्या असणारा आणि नुसतं सारख्या असणारा नाही. आता बघा तोच आकार मी पुन्हा काढतो. याचं माप इकडं 4 आहे, इकडं 4 आहे, इकडं 4 आहे, इकडं 4 आहे. हा चौरस होईल काय? नाही सर. का नाही होणार? नाही का नाही होणार? कारण की त्याच्या रेषा तिरप्या आहेत आणि चौरसाच्या रेषा ह्या सरळ आहेत. आणखी काय कारण आहे? मूळ कारण काय आहे? सर मी सांगू Yes. होत नाही. त्रिकोणाला 3 कोण आहेत, चौकोनाला 4 कोण आहेत, त्रिकोणाला 3 बाजू आहेत, तर चौकोनाला त्रिकोण 4 भेटत बाजू नाही आहेत. आपण. त्रिकोण भेटत नाही दीपक. लक्षात येत चौकोनच भेटत. काटकोन नाही होत. बस एवढं एकच लक्षात ठेवायचंय. संपलं काम. बाकी तिरप्या आहेत, उभ्या आहेत, आडव्या आहेत, 12 भानगडी आहेत नाही. सगळ्यात महत्वाची अट माप सारख्या आहे. ठीक आहे बाबा, पण काटकोन आहेस का? नाही. सर्व बाजूला. तर हा चौरस नाही. सोपा गोष्टी लक्षात ठेवा. तर तुम्ही सर्वजण पहा. पुन्हा आणखी त्याच्यातर्फे जाऊ नका आहे तसा. गुंडाळून बसू नका. आता तर लक्षात राहू द्या की इथं सगळ्यात महत्वाची खूण त्यांनी दिलेली असते चौरसाला काटकोनाची. प्रत्येक कोण काटकोन असतो, चारी बाजू सारख्या असतात, त्याला चौरस म्हणतात. संपलं का? ते तिरप्या आहे, तिरप्या असतात, असं असते, या लांब लचक नको काहीच. इथं उत्तर पाहिजे. नाहीतर तिथे एक लघुकोन असतो, विशाल कोण असतो, दुसरा लघुकोन असतो, विशाल कोण असतो, म्हणून तो चौरस नाही. प्रत्येक कोण काटकोन नाही म्हणून तो चौरस नाही. इथं प्रत्येक कोण काटकोन आहे म्हणून चौरस आहे. आणि दुसरी अट, सगळ्या बाजूंची लांबी सारखी आहे म्हणून सारखी, अन्यथा नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून ही आकृती चौरससाठी होऊ शकत नाही जरी माप सारखे असले तरी. मग जर समजा आपल्याला 4 माईक जसं चालू असतं, माईक बंद ठेवा, आवाज जास्त येतोय. सांगायची वेळ येतो का? कुणी असो, मला काही केलं तर नाही तिथं. दीपक असो, रोहिणी असो, आपण कुणी असो, तन्मय का असेल. पण आपला माईक चालू आहे तर बाजूचा आपला आवाज किंवा पंखा असेल, काही असेल किंवा हवेत बसलो असेल आपण, तो जर आवाज येत असेल तुझ्या सहित मला पण डिस्टर्ब होतो, इतर मुलांना डिस्टर्ब होतो. तेवढं पथ्य पाळायचं. नाहीतर सगळ्यात सोपा उपाय तर माहितीच आपल्याला. लेफ्ट व्हायचं, शांत बसायचं आणि नंतर रेकॉर्डेड पाहायचं. पहा वाटलं तर बंधन नाही बरं, कुणालाच बंधन नाही. काय व्हायचं सनी लावली उगाच्या त्या ग्रुपमध्ये जॉईन केले ना, आम्हाला सनी लावली. मुळीच नाही. पाहिजे तेव्हा तुम्ही लेफ्ट होऊ शकता. बिनधास्त. काही बंधन नाही, कुणालाच बंधन नाही. तर इथं हे 4 बाजू आहेत. तर आपल्याला माहिती आहे चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणजे जी बाजू दिलेली आहे ती 4 दिली, तिचा वर्ग काढायचा. वर्ग काढायचा म्हणजे त्या संख्या. वर्ग काढायचा म्हणजे काय करतो आपण? त्या संख्येने त्याच संख्येला गुणतो. त्याच संख्येला गुणायचं. त्या संख्येने त्याच संख्येला गुणायची सर. मग इथं 4 आहे म्हणजे इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग आपण बेरीज करू शकतो. इथं 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. मग असं का नाही केलं की बाजू पहिली अधिक बाजू दुसरी अधिक बाजू तिसरी अधिक बाजू चौथी? असं का नाही केलं? सर हे परिमितीचे सूत्र आहे. हो सर. आणखी आणि हा वृंदावणीचा आवाज आज जास्त आलाच नव्हता, मला वाटतं नाही काही कळेल. हा, तर सगळ्या त्या संख्येच्या 4 आपण बाजू घेतोय म्हणजे या ठिकाणी त्याला आपण बाजूचा वर्ग असं म्हणतो.
मग इथं 4चा वर्ग म्हणजे उत्तर असेल 16. क्षेत्रफळ काढलंय म्हणून त्याला नाव आपण द्यायचं चौरस. सेंटीमीटर मिलीमीटर काहीच माहित नाही म्हणून आपण द्यायचं एकक. इथं सुद्धा 2 पद्धतीचं गणित करू शकतो. क्षेत्रफळ देऊन बाजू काढू शकतो, बाजू देऊन क्षेत्रफळ काढू शकतो. जसं एक पद्धत केली बाजू इतकी तर क्षेत्रफळ किती. दुसरं आपण करू शकतो की एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 मीटर आहे तर बाजू किती. 6 मीटर. कसं केलं. सर 36चा वर्गमूळ काढलं. वर्गमुळात 36. वर्गमुळात जर आपण 36 घेतले तर त्याची किंमत 6 आहे. म्हणजे मला या ठिकाणी संख्या त्यांचे वर्ग हे मला माहित पाहिजे. संख्येचा वर्ग 6 6 36. 6 गुणिले इथं 4 बाजू गुणिले 6 मराठी गटात 24 नाही चालत. त्या 4 बाजू इथं 6चा वर्ग, इथं जसं 4चा वर्ग तिथं त्याला 6चा वर्ग घ्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे 6ला 6नेच तुम्हाला गुणावं लागेल. मला इथं 4 बाजू असू द्या पण सगळीकडे 6 आहे. इकडे 6 इकडे 6 इकडे 6 इकडे 6 म्हणून आपल्याला 6ने गुणाकार करावा लागतो. जसं एका रांगेमध्ये 6 मुलं उभं टाकलेली आहेत आणि अशा 6 रांगा आहेत. एकूण मुलांची संख्या किती. ते इथं 6 चौक 24 नाही म्हणता येणार. चारी बाजू सारख्या आहेत म्हणून. इथं 6 आहेत, 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 इथं 6 आहेत. 6 6 वेळा आहेत म्हणून 6 6 36 विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीनं चौरसाचं सूत्र तयार झालेलं आहे. बाजूचा वर्ग मग बाजू देऊन तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकता आणि क्षेत्रफळ देऊन चौरसाची बाजू काढू शकता. 3 गोष्टी असतील तर 2 देता येतात, 1 काढता येतं. अशा पद्धतीने जर तुम्ही सराव केला तर मला तरी वाटत नाही की तुम्हाला क्षेत्रफळ हा धडा फार अवघड असा जाईल आणि तुम्हाला चौरस आणि आयत या 2वरच आधारित जास्तीत जास्त उदाहरणे आहेत. वर्तुळाच्या बाबतीमध्ये आपण उद्या स्वतंत्र एक तासिका घेऊया. फक्त वर्तुळाच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आकृती काढून एक मोठी आकृती आपल्या वहीमध्ये तुम्ही पण काढायची. इथं हे दिलं याचं नाव केंद्र बिंदू. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून परिघावर म्हणजे वर्तुळावर इथपर्यंत जी काढलेली रेषाखंड आहे याला काय म्हणतात. बरोबर आहे. याच वर्तुळ केंद्रबिंदूतून वर्तुळाचे समान 2 भाग करणारा जो रेषाखंड आहे त्याला काय म्हणतात. व्यास म्हणतात. आणि वर्तुळाचे असमान 2 भाग झाले. हा छोटा झाला, हा मोठा झाला. जीवा म्हणतो. कॉर्ड. Yes. म्हणजे जीवा, त्रिज्या, व्यास, केंद्रबिंदू आणि हा जो वर्तुळाचा पूर्ण बाहेरचा गोल आहे त्याला वर्तुळाचा परिघ म्हणतात. एवढे शब्द. आणि आणखी एक आहे. इथं एक बिंदू आहे, इथं एक बिंदू आहे. या 2 बिंदूला जर फक्त गडद केलं तर याला काय म्हणतात. कुणाला माहित आहे. समजा परिघावर, कारण परिघावर अनंत बिंदू आहे पण त्या ठिकाणी इथला एक आणि इथला एक बिंदू जर गृहीत धरला आपण, इथं ए आहे आणि इथं बी आहे तर याला काय म्हणतात. कंस. वर्तुळ कंस म्हणतात. बरोबर आहे. वर्तुळ कंस. त्या ठिकाणी तो आताच मला भाग नाही, फक्त ओळख म्हणून तुम्हाला देतोय तिथं. वर्तुळाचा कंस, वर्तुळखंड, वर्तुळ कंस हे पुढे शब्द आहेत. तो आपण पुन्हा नंतर बघूयात. आता त्याची आवश्यकता नाही. पण एवढ्याच गोष्टीवर तुम्हाला वर्तुळावर पुष्कळ गणित आहे. मग त्याच्यामध्ये एक किंमत लक्षात ठेवायची असते. आपल्याला एक चिन्ह लक्षात ठेवायचे ज्याचं नाव आहे पाय. मागच्या 15 दिवसापूर्वी ज्याने हा शोध लावलेला आहे त्या व्यक्तीचा जन्मदिन साजरा झाला आणि तो जन्मदिन पाय डे म्हणून साजरा करतात.
मला थोडस तुम्हाला ती लिंक पाठवायला उशीर झाला, म्हणजे आठवण राहिली नाही. तुषारने मला सांगितलं होतं तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पाय बद्दल सांगा म्हणून, पण मीच ते विसरलो, कारण त्याच्यामध्ये प्रयोग करून दाखवायचे होते. आणि IIT पंजाब आणि दुसरे त्यांच्यासोबत अशा 2 IITच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांना छोटे काही म्हणजे बक्षीस रूपी सुद्धा काही मदत त्यांनी ठेवलेली होती, की पाय बद्दल ज्यांना माहिती आहे त्यांनी माहिती करून 1-2 पद्धतीचे प्रयोग करून सादर करायचे होते, की पाय बद्दल तुम्हाला काय माहिती. सर. हा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय R वर्ग. येस, ते झालं. पण पाय म्हणजे काय येतो ते पाय? तुम्ही प्रयत्न करून पाहिलं काय? काही वस्तू घेऊन तुम्ही पायची किंमत किती आहे? 7 काय असते 7. 22°/7, 22 सप्तांश किंवा 3.14 ही त्या पायची किंमत आहे. 3.14 का आलं? 7 ने भागाकार केला, 7 त्रिक 21, 1 शिल्लक राहिला, दशांश दिला, 0 झाला, 10 झाले, 7 1 7, इथे शिल्लक राहिले पुन्हा 3. आता दशांश दिला म्हणजे 0 वाढू शकतो, मग 7 चोक 28, 2 उरले. आता पुढे 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 ते वाढत असते, पूर्ण काही उत्तर मिळत नाही, म्हणून फक्त स्वीकारलं जातं 3.14 असं ते आलेलं आहे. पण 22/7च का? माहिती असेल तर आज माहिती करून घ्या, नाही माहित तर त्याच्यासाठी काय करायचंय ते मी तुम्हाला एका छानशा खेळामधून नंतर सांगेन. वर्तुळासाठी आपण पूर्ण 1 तासिका यानंतर देणार आहोत. तुम्हाला माहित आहे का विचारा? जर समजा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या जवळचं कोणी सायन्स केलेले असतील, म्हणजे 12वीच्या पुढे ज्यांनी म्हणजे 11वी-12वी ज्यांचं सायन्स झालेलं आहे किंवा त्याच्या पुढे त्यांचं शिक्षण झालंय, त्यांना जरूर विचारा किंवा पाय नेमकं काय आहे, या पायची किंमत काय आहे अशी, आर का घेतलं जातं, डी का घेतलं जातं. आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या, त्रिज्या म्हणजे नेमकं काय. तर याच्यासाठी सगळ्यात सोपं उदाहरण घ्यायचं म्हणजे आपल्या सायकलचं टायर डोळ्यापुढे आणायचं, सायकलचं चाक डोळ्यापुढे आणायचं. प्रत्येकाकडे सायकल आहे, सायकलची प्रत्येक काडी म्हणजे त्रिज्या. मनातल्या मनात विचार करायचा की सायकलची एखादी काडी लांब आणि एखादी काडी आखूड जर घेतली तर आपल्याला काय होईल. व्यास 2 काड्या समोरासमोरच्या म्हणजे त्या सायकलचा झाला व्यास. आपल्या आपल्या सायकलच्या काडी मोजा, काय होते पहा. आणि पायची किंमत कुणाला सांगता येते का, कुणाकडून माहित करून घेता येते का पहा, मी तर सांगेनच नंतर. खूप छानसा खेळ आहे पाय बद्दल आणि तोच पायडे होता. मागच्या आठवड्यामध्ये झाला 15 दिवसापूर्वी. तर ठीक आहे, आज आपण थांबूयात. मला वाटतं आता तर नक्कीच प्राचीचे प्रश्न क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये तिची समस्या सुटली असेल, पण ती समस्या माणसाची तेव्हा सुटू शकते जेव्हा मी आता फक्त पाहिलंय पण काही लिहून घेतलेलं नाही. मग त्यासाठी मला पुन्हा तासिका एकदा पाहावी लागेल. त्यातले काही महत्वाचे मुद्दे काय सांगितलेत ते मला आता माझ्या वहीवर लिहावे लागतील. तिथं दिलेल्या उदाहरणाचा मला सराव करावा लागेल आणि मी सराव केला तर ते मला जमेल. नाहीतर मी फक्त महाराजाचं कीर्तन चालू होतं जसं टीव्हीवर सध्या आहे, दररोज आहे, संध्याकाळी 6 वाजता 6 ते 7:30 पर्यंत आणि सकाळी 6 वाजता का सकाळी 7 वाजता असते गजर कीर्तनाचा. आपलं आपलं हे राऊत महाराजाचं कीर्तन लागलंय, बस चला टाळ्या वाजवायच्या, हरिनाम हरिनाम बोलायचं विठ्ठल. असं जर असेल तर आपण काहीही ग्रहण करू शकणार नाही. मी जर फक्त पाहण्यासाठी बसलोय तर मला काहीच येणार नाही. कारण आपल्याला सगळ्यात मोठी शक्ती दिलेली आहे पहा ईश्वराने, ती म्हणजे विस्मरण. आपल्याला विसरण्याची शक्ती दिलेली आहे म्हणून आपण जिवंत आहोत. जर विसरण्याची शक्ती दिली नसती तर पंजोबा खापर पंजोबा त्याच्या अगोदरचे काही घटना सगळ्या 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 मेमरीमध्ये बसल्या असत्या आणि मेमरी फुटून गेली असती. जसं कार्ड फुटून जातात, जळून जातात, तशा आपल्या मेमरी फुटून गेल्या असतात. पण वेळ एक अशी वस्तू आहे, एक असा घटक आहे की झालेल्या घटनेवर तो प्रत्येकाच्या घरामध्ये दुःखद प्रसंग घडलेले पण माणूस त्याला चिटकून बसलेला नाही. काही दिवसापुरतं ते दुःख आपण सांभाळतो आणि आपोआप त्या वेळेनुसार तो बदलतो. आणि म्हणूनच भारत आंबेंची कविता आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य. कविता तुम्ही शोधून काढा, भारत आंबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय. कविता तुम्ही वहीवर लिहा वाटल्यास आज शुद्ध लेखन म्हणून. इतकी सुंदर कविता, जीवनाचं सगळं सार शिकवणारी कविता.
सूर्य तळपतील, चंद्र उगेल, सगळं सगळं इतकं छान उदाहरण त्याने दिलंय. बघा तुम्हाला एक छानसा उपक्रम तुम्हाला मिळेल. तर हा वृंदावणी काहीतरी बोलत होती. येस वृंदावणी. येस वृंदावणीचा म्हणणं ऐकून घेऊन मग आपण थांबूया. येस आवाज येतो वृंदावणी तुला? किंवा आणखी कोणाला काही विचारायचं तर फास्ट विचारावे. हॅलो हा सर, तुम्ही आम्हाला जी टेस्ट तयार करायला दिली होती ना सर, त्याचा खाली आपण डिस्क्रिप्शन आणि तिथे आपलं टेस्टचं नाव देतो ना सर, तिथून खालचं एक लांब लचक बॉक्स झालाय, म्हणजे आपण लॅपटॉपवर करताना कसा लांब होतो तसंच झालंय. कुठं मला स्क्रीनशॉट पाठव बेटा. आता करू का screen share? किंवा आता तुझ्याकडे तुला स्क्रीन शेअर करून दाखवते तसे तर दाखवू शकतोस मला. सर ते दिसते स्क्रीन? हा स्क्रीन दिसते. आता मी गुगल होत आहे. फॉर्म माझा ओपन करतो. म्हणजे कदाचित रोहिणीला सुद्धा तीच अडचण येत असेल. एक मिनिट हा. सर हे पहा असं सरकतं. आधी केवढं आपलं असं एवढंच होतं, तसं आता हे वाढलंय सर कडचं. हो सर, माझं पण तसंच होतंय. मग ते नाही नाही काही नाही, तुम्ही तुमचं टाईप करा, नंतर प्रिव्ह्यू पहा. प्रिव्ह्यू अगदी क्लिअर दिसतो, काही काळजी करू नका. सर तुम्ही त्यास तुमचं एवढं type मोठं करा. पुढं पुढे हा, ढकलत हा. नाही. हो एक सर, काम कर, एक तुमच्या मिनिट एक मिनिट, वरच्या 3 डॉट्सला जा बेटा, वर 3 डॉट्सला जा. तिथं डेस्कटॉप करून घे वाटल्यास, म्हणजे तुला आणखी कॉम्प्युटर सारखं खूप छान दिसेल. हा डेस्कटॉप साईट आहे खाली, एकदम खाली जा. केलं नाही असं नाही होत 3 झालंय डॉट्सला सर. जा, दुसरीकडे गेलास तू ड्राईव्हला गेलेला आहेस. 3 डॉट्सला, हा 3 डॉट्सला जा. हे 3 डॉट्स कवरचे हा वरच्या, एकच्या पुढचे. हा एखादा फॉर्म ओपन कर तू. हा ठीक आहे. आता थोडं वर सरकून घे, स्क्रोल कर. हा तुला डेस्कटॉप साईट, तिथं राईट माऊस क्लिक आहे तुझं, बरोबर आहे. हो सर. हो त्याला काढून टाक. एकदा डेस्कटॉप चालू करून बघायचं, एकदा डेस्कटॉप काढून बघायचं. आता बघ हो सर, आधी असं होत नव्हतं. आलं का लक्षात आता? हो सर, तरी पण ओके. तसंच तोच प्रॉब्लेम आहे. नाही, असू दे असू दे. आता तू डेस्कटॉप साईट कर पुन्हा आता, आणि आता बघ तुला छोटी साईट दिसेल खूप छान. म्हणजे संगणकावर जसं पाहिजे तसं दिसायचं असेल तर डेस्कटॉप साईटला जायचं, आणि तुला तिथं कसंही दिसू दे, तुझं तू टाईप कर, म्हणजे तुला फक्त कॉपी पेस्ट करायचंय, आणि नंतर प्रिव्ह्यू बघ. प्रिव्ह्यू अगदी तुला क्लिअर दिसेल. आता बघ तुला कसं दिसतंय. हो सर, तसं प्रिव्ह्यू एकदम मस्त येतो. आहे ना? यस. सर, हो सर. तुझी पण अडचण हीच होती ना रोहिणी? सर हा हो अरे. सर. मला हा, पण ते काही काळजी करायची गरज नाही, फक्त टाईप करा. आणि सर, शीर्षक तुम्हाला तुमची सांगितलंय एकदा मी, लिहून दिलेलं आहे. शीर्षक काय टाकायचंय? शिष्यवृत्ती सराव, तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी ते. ते शीर्षक टाका. शाळेचं नाव, आपल्या शाळेचं वगैरे काहीच नाही, आणि शेवटी फक्त संकलन तुमचं नाव टाका. मी तुला अभिनवला जो मेसेज टाकेल, तुमच्या इतर 4 जणांना पाठवेल. आणि आणखी मी 1 तास वाट पाहेल. 11 पर्यंत ज्यांचे येतील 1-1.5 तास, त्याच विद्यार्थ्यांपर्यंत आजच्या गणिताची लिंक पोहोचेल, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत. सर मी दोन्ही पण करून तुम्हाला पाठवलं. हो सर, पाहिलं मी, काही मेल सुद्धा हॅलो? पाठवलाय. मेल पाठवलं, त्यांचं अभिनंदन. हा यस बेटा अभिनव पास. माझ्या ईमेलवर चाचणी तयार केलं चालेल? चालेल चालेल, बिनधास्त करा, काही हरकत नाही, त्याच्याशी मला काही बंधन नाही. सर, हो, सर प्रश्नपत्रिका पाठवतो म्हणल्या ना तुम्ही, पाठवल्या नाही. गणिताची प्रश्नपत्रिका मी आणखी थोड्या वेळानंतर पाठवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मला काल उत्तर पाठवलेली आहेत ते नाही त्याच सर, विद्यार्थ्यांनी. अच्छा, आठवी आठवीची. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि लागेल सर तर त्या तुमच्या- भैयाची ओळख करून देतो म्हणल्या ना मला. हो हो हो, आज मी समर्थ, 1 मिनिट बेटा. समर्थ देवकुंडे. समर्थ आवाज येतो तुझ्यापर्यंत? हा समर्थ किंवा दीपक कोणी एक जण एक काम कराल, आता क्लास सुटल्याबरोबर आता तुम्ही फक्त तिथून थोडस बाहेरून तुम्ही करणला आवाज द्यायचा. करण
तिथं असेल तर, आणि करणला मला एक फक्त कॉल करायला सांगायचं. सर ओके, हा. सर हम्म. सर तुम्ही लिंक कोणी पाठवली होती सर? हा, येस परमानंद. कोणी पाठवले होते सर ते? येस सर. कोणती लिंक? ते तुम्ही ना पाठवले म्हणलं तर सर त्याला पेपर भेटतील सोडवतील ते ना. गणिताची मी आता तुम्हाला थोड्या वेळात पाठवणार आहे. जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि ज्यांनी मला त्यांचा मेसेज टाकलेला आहे, तुमची शाळा, नाव, त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा कालची आणि आजची दोन्ही चाचणीची लिंक तुम्हाला मिळेल. आणि या दोन्ही चाचण्या सोडून जे विद्यार्थी एक लक्षात घ्या, या दोन्ही चाचण्या सोडून जे विद्यार्थी पाठवतील त्याच विद्यार्थ्यांना 9 तारखेचे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीची टेस्ट लिंक तुम्हाला दिली जाईल. एक ड्राईव्हची आहे आणि एक गुगल फॉर्मची आहे. ड्राईव्हच्या लिंकचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पेपर वहीवर तर लिहायचा नाही, पण मी जो पेपर तुम्हाला देईन त्याच पेपरवर तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, तिथंच तुम्हाला सोडवायचं. आणि एक ऑनलाईन तुमच्या व्हॉट्सअप नंबर. येस सर. हा. सर तुमच्या व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं फक्त नाव, शाळा पाठवा. तुम्हाला मी ओनली स्टुडंट्स मध्ये, मुलांशी गप्पामध्ये मी ऍड करेल. आणि आणखी काही अडचण असेल तर नंतर कॉल करून तुम्ही बोलू शकता. आता मी थांबतो बेटा. बाय सर. बाय.